मुलगा 4थीत शिकत होता. तेव्हा शिक्षकाने वडिलांना सांगितलं, की तुमचा मुलगा बुद्धिबळ खूप चांगला खेळतो. जर त्याला तुम्ही सपोर्ट केला तर तो खूप पुढे जाईल. वडील उत्तम डॉक्टर होते, आईही डॉक्टर होती. आपल्या समाजात अशी जोडपी मुलाच्या जन्माआधी ठरवतात, की मूल डॉक्टर होणार. पण त्या वडिलांनी एक जोखीम घेतली. मुलाला बुद्धिबळ खेळण्यात मजा वाटायची, त्यामुळे त्याच्याकडे फक्त बुद्धिबळ खेळण्याचं काम उरलं होतं. अर्थ कळला का? मुलाने 4थीच्या पुढे शिक्षण घेतलं नाही. आपल्या आजूबाजूला पहा. आपल्या मुलाला अभ्यास सोडून खेळायला लावणारा कोणी सुशिक्षित बाप दिसतो का? मिळणार देखील नाही. का? कारण मूल कुठेतरी शिकून कुठेतरी नोकरीला लागावं हा एवढाच आमचा उद्देश असतो. या पलीकडे आपण कोणताही विचार करू शकत नाही. होय, वडिलांनी मुलाला अभ्यास सोडायला लावला. मुलगा चांगला खेळत होता त्यामुळे तो खेळायला जाऊ लागला. आता लहान मुलाला एकट्याला कुठेही पाठवता येत नाही, म्हणून आईने नोकरी सोडली. ती सावलीसारखी त्याच्या मागे असायची. त्याच्या जेवणाची आणि सुखसोयींची, त्याच्या आवडीनिवडीची काळजी घ्यायची. 2017 मध्ये एका पत्रकाराने त्या मुलाला विचारलं, "तुला पुढे काय करायचंय?" तो मुलगा बिनदिक्कत म्हणाला, "मला सर्वात तरुण ग्रँडमास्टर व्हायचंय. मला सर्वात तरुण जगज्जेता बनायचंय." काल तो मुलगा खरं तर सर्वात तरुण जगज्जेता बनला. त्याची प्रतिभा, त्याचं समर्पण, त्याला मिळालेल्या सुविधा यांचा या यशात मोठा वाटा आहे. परंतु सर्वात मोठी भूमिका म्हणजे त्याचे आई-वडील. त्याचे वडील डॉक्टर रजनीकांत यांनी घेतलेली जोखीम. जो धोका पत्करतो तोच राजा होतो. बुद्धिबळ जगज्जेते पदाच्या लढतीत भारताचा युवा ग्रँडमास्टर डी गुकेशने 14व्या आणि अंतिम फेरीत गतविश्व चॅम्पियन डिंग रिलेनचा पराभव करून इतिहास रचला. वयाच्या 18व्या वर्षी तो सर्वात तरुण विश्वविजेता ठरला. गुकेच्या या विजयाचा आनंद बुद्धिबळ विश्वातील सर्वांना झालाय. भारतीय बुद्धिबळपटू आणि यंदाच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या संघाचा कर्णधार श्रीनाथ नारायणने डी गुकेशच्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या जागतिक स्पर्धेतील विजयाचं कौतुक केलं. अशा प्रकारे जिंकणं संपूर्ण देशाला आनंदोत्सवात एकत्र आणतं. आम्ही भारतीय खेळांमध्ये हे अनेकदा पाहिलंय. भारताने 1983चा विश्वचषक जिंकला, 2011चा विश्वचषक जिंकला आणि जेव्हा विश्वनाथन आनंद जगज्जेता झाला तेव्हा आम्ही पाहिलं. आम्ही ते जगज्जेतेपद सुमारे 11 वर्षांपूर्वी गमावलं होतं. त्यावेळी म्हणजे 2013 मध्ये आनंदला मॅग्नस कार्लसनकडून पराभूत व्हावं लागलं होतं आणि आता ते परत आल्याने मला खूप आनंद झालाय असं श्रीनाथ नारायणने सांगितलं. श्रीनाथने असा आशावाद देखील व्यक्त केला की अशा विजयामुळे बुद्धिबळ आणखी लोकप्रिय होईल. हे लक्षात घ्यायला हवं की कोविड-19 नंतर 2020 नंतर या खेळाच्या लोकप्रियतेत वाढ झाली. कोविडने लोकांना त्यांच्या घरात बंदिस्त केलं आणि त्यांना वेळ घालवण्यासाठी किंवा छंद म्हणून इनडोअर तसेच बोर्ड गेमच्या जवळ आणलं. बुद्धिबळ हा असा खेळ आहे, इतर काही शारीरिक खेळांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची त्याला आवश्यकता नसते. त्यासाठी ट्रॅक अँड फील्ड किंवा मोठ्या स्टेडियमची आवश्यकता नसते. आपल्याला फक्त फोन आणि डेटाची आवश्यकता असते, जे आज बऱ्याच भारतीयांकडे आहे. मला वाटतं की भारतात अनुकूलता आहे, कारण आपल्याकडे संख्येची अनुकूलता आणि भरपूर प्रमाणात उपलब्धता आहे. गुणवत्ता आहे, गुणवत्तेची अनुकूलता आहे, असं श्रीनाथ नारायण म्हणाला.